आत्ता लोकं सोशल मीडियावर इतकी पोस्ट करतायत, ती हैराण झाली आहेत, त्रागा करताय, की सावित्रीबाई फुले ही सीरियल तुम्ही का बंद केली? म्हणजे आम्ही फक्त सासू-सुनेचे भांडणच बघणार का? आणि ते नुसते अफेअर्सच बघणार का? पण मला सांगा, तुम्हाला हे माहिती आहे का? काही वर्षापूर्वी सुद्धा टी-आर-पीचं कारण देऊन सावित्रीबाई फुले यांच्यावरचीच सीरियल बंद पडली होती. मला सांगा Facebook पोस्टवरून टी-आर-पी मिळत नाही, तर टी-आर-पी मिळते ही जो प्रेक्षक टीव्ही समोर बसून ती सीरियल बघतो. आज हजारो लोकं पोस्ट करतात आहे, की सावित्रीबाई फुले यांच्यावरची सीरियल बंद पडायला नको होती. पण तेच हजारो लोकं जर ती सीरियल बघत असते ना, तर ती सीरियल बंद पडली नसती. हे खरं कारण आहे. आपण सोशल मीडियावर जे समर्थन दाखवतो, ते खरंच आपण कृतीत उतरवतो का? म्हणजे बघा ना, सी-जे-पीचं जे जंतर मंतरला आंदोलन झालं, त्यावरून सुद्धा तुम्हाला कळलंच असेल. Instagramवर मिलियन्स फॉलोवर आणि ॲक्चुअल आंदोलनाला खरंच काही हजार लोकं. आज त्या सेजल पवारला शिव्या देणारे हजार लोकं, पण तेच लोकं आज तिला फॉलोही करतात आहे. म्हणजे इकडे तुम्ही काहीतरी वेगळं बोलता, तिकडे काहीतरी वेगळं करता, हे तर चालणार नाही ना. आता राहिला प्रश्न मालिकेचा, तर ज्या विषयांना चांगला टी-आर-पी मिळतो ना, त्याच विषयांच्या मालिका या परत, 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 परत बनवल्या जातात आणि त्याच तुमच्यासमोर येतात. त्यामुळे एक प्रश्न स्वतःलाच विचारा, की आपण खरंच जे समर्थन सोशल मीडियावर देतोय, ते खरंच आपण कृतीत उतरवतोय का? मालिका बंद पडली म्हणून इकडे आरडाओरड करतोय, खूप काही लेख लिहितोय, पोस्ट करतोय, व्हिडिओज करतोय. पण खरंच एक एपिसोड तरी तुम्ही पाहिला होता का?